ही दृश्य आपल्याकडे आहेत नागपूरमधून। दिल्लीमध्ये झालेल्या एआय समिटमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केलं होतं त्यामध्ये युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अटक केल्याच्या निषेधार्थ नागपूरमधील भाजप कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलंय। एआय समिट होती दिल्लीमध्ये, त्यावेळेला काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक झाली, युवक काँग्रेसच्या अध्यक्षांना, आणि त्याच्यामुळे आता त्याचाच निषेध करण्यासाठी इथं युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल, नेमकं काय म्हणणं आहे युवक काँग्रेसच्या या आंदोलकांचं? नक्कीच दिल्लीमध्ये झालेल्या एआय समिट मध्ये जे आहेत ते युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते अर्धनग्न आंदोलन केलं होतं आणि ह्या आंदोलनानंतर जे आहे ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांना पोलिसांनी अटक केली होती आणि त्या अटकेच्या विरोधात जे आहे ते नागपूरमध्ये आता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयासमोर जे आहे ते आंदोलन केलं जात आहे। आपण पाहतोय की या आंदोलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। इतकेच नाही तर काही महिलांनी तोंडाला काळी पट्टी बांधून त्यावर लॉक लावलेला आहे आणि जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचं नाव या सगळ्या प्रकरणात समोर आलं होतं, त्यांच्या फोटोला जे आहे ते जोडे मारे आंदोलन इथं केलं जातं। आपण पाहतोय की सध्या पोलिसांकडून जे आहे ते या कार्यकर्त्यांना भाजप कार्यालयाकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे, कारण इथून 100 मीटर समोर भाजपचं नागपूर शहर कार्यालय आहे, तिथं जाण्याचा या आंदोलकांचा प्रयत्न आहे। मात्र पोलिसांकडून जे आहे ते या आंदोलकांना इथं रोखण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जातोय। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये तैनात केलेला आहे आणि पोलिसांसोबत जी आहे ती आता इथं कार्यकर्त्यांची झटपट देखील होत आहेत। बरोबर आहे उदय, एकूणच जी दृश्य आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये मागे हटायला तयार नाहीयेत हे कार्यकर्ते असं दिसतंय, आणि त्याचबरोबर महिलांची संख्या ही मोठी दिसतेय। उदय, देखील मोठ्या संख्येने आणि महिलांनी जे आहे ते तोंडाला काळी पट्टी बांधतात, त्यावर लॉक लावलेला आहे। सरकार कडून जे आहे ते बोलू देत नाही असा त्यांचा आरोप आहे आणि या आरोपांचं उत्तर मागण्यासाठी जे आहे ते भाजपच्या कार्यालयासमोर जाण्याचा हा सगळा प्रयत्न मात्र पोलिसांकडून जे आहे ते आता या सगळ्या आंदोलकांना रोखण्याचा इथं प्रयत्न केला जातोय आणि आंदोलकांना सामोर जाऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ती केली जात आहे। कार्यकर्ते हातात काळे झेंडे घेऊन देखील इथं सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आता आंदोलक आपल्या मागणीसाठी आग्रही आहे, त्यामुळे आता पोलिसांकडून हा थांबविण्याचा प्रयत्न यशस्वी होतो का हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते देखील इथं आता दाखल होणार आहे, त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमोरासमोर येण्याची दाट इथं शक्यता आहे आणि त्यामुळेच हे आंदोलन रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। बरोबर आहे उदय, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।